2014 साली दोन डच मुली पनामाच्या एका डोंगरावर ट्रेकला गेल्या होत्या. मस्त फोटो काढत हसत खेळत. वातावरण सुद्धा चिल होतं. सकाळी चढून दुपारी उतरून रिटर्न घरी यायचं असा त्यांचा प्लॅन होता. सगळं नीट होतं. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. पण नंतर असं काहीतरी झालं ज्यामुळे त्या दोघी रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या. त्यांच्यासोबत काय झालं याचा पत्ता आजही लागला नाही. फक्त सापडली त्यांची बॅग, एक कॅमेरा, त्यांचे मोबाईल आणि त्यांची हाडं. क्रिस क्रेमर्स एक आर्ट्सची स्टुडंट, लिझेन फ्रोन सायन्स स्टुडंट, दोघी विशीतल्या. स्पॅनिश शिकण्यासाठी 6 महिने त्या पनामाला आल्या होत्या. सोबत सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असा बेत होता. 1 एप्रिल 2014च्या दिवशी आपण इथल्या जवळच्या एल पियानिस्टा या डोंगरावर जायचं असा प्लॅन त्यांनी बनवला होता. तिथे आजूबाजूला घनदाट जंगल होतं, पण डोंगरावर जायला चांगली वाट होती. म्हणजे लोक सहसा जायची असाच तो ट्रेल होता. दिवस उजाडला. त्यांनी तयारी केली. बॅकपॅक, मोबाईल, इतर गरजेच्या गोष्टी आणि कॅमेरा घेऊन त्या निघाल्या. पनामा त्यांच्यासाठी नवीन होतं, पण उंडगायचा थोडा अंदाज असल्यामुळे त्यांनी सोबत कोणालाच घेतलं नाही, अगदीच गाईड सुद्धा नाही. हा ट्रेल सुरुवातीला सोपा आहे, पण पुढे पुढे आपल्याला दाट जंगल लागतं. ड्रायव्हरने त्यांना हायकिंगच्या स्टार्ट पॉइंटला सोडलं. दोघी निघाल्या. ट्रेल सुरू झाला. ठिकठिकाणी त्या फोटो काढत होत्या. कधी टेकाड्यावर, कधी ओढ्यावर. त्यांचा हा फोटो सकाळी 11:30 दरम्यानचा होता. फोटोमध्ये त्या खूपच एक्सायटेड दिसत होत्या, पण त्यांच्या काही फोटोवरून असं वाटत होतं की त्या ट्रेलपासून थोड्या वेगळ्या दिशेला जात होत्या. हा क्रिसचा शेवटचा फोटो होता. इथे ती थोडीशी नर्वस वाटत होती, जसे की तिने एखाद्या अशा माणसाला बघितले जो तिने आधी कधीच नव्हता पाहिला. या फोटोच्या नंतर त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये दिवसभरात एकही फोटो काढला गेला नाही. रात्र झाली. क्रिस आणि लिझन अजूनपर्यंत आपल्या हॉटेलवर पोहोचल्या नव्हत्या. हॉटेलवाल्या फॅमिलीला वाटलं की दोघी रात्री कुठेतरी एन्जॉय करायला गेले असते. दुसरा दिवस म्हणजे 2 एप्रिल उजाडला, पण त्यांचा काहीच पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी त्यांना एक टुरिस्ट गाईड आणखी एका ठिकाणी घेऊन जाणार होता, पण त्या आल्याच नाहीत. गाईड त्यांच्या हॉटेलवर गेला, पण तिथेही त्या नव्हत्या. यावेळी त्यांनी हॉटेलवाल्या फॅमिलीला विचारलं की तुमचा क्रिस लिझन सोबत काही कॉन्टॅक्ट झालाय का. तेव्हा त्यांनी नाही असं उत्तर दिलं आणि इथे संशयाची सुई बळावली. आपली रहस्यमय गोष्ट कंटिन्यू राहील, पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. दुसऱ्या दिवशी दोघींची मिसिंग कंप्लेंट फाईल केली गेली. 2 दिवस झाले होते. त्यांनी ना हॉटेलमध्ये कॉन्टॅक्ट केला होता ना स्वतःच्या घरी. आणि हो, त्यांच्याकडे मोबाईल होता. पुढे हे सगळं आणखी खतरनाक होणार आहे. चुकवू नका, शेवटपर्यंत बघा. 3 एप्रिलला त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू झालं. पूर्ण ट्रेलभर त्यांना शोधण्यात आलं. जंगल पिंजून काढलं. कुत्र्यांचा वापर केला, पण दोघींचा काहीच पत्ता लागला नाही. 12 एप्रिलपर्यंत त्यांची शोधाशोध सुरूच होती, पण ना त्या सापडल्या ना त्यांची एकही गोष्ट. असं वाटत होते की त्या अचानक गायबच झाल्यात. क्रिस आणि लिझनचं कुटुंब सुद्धा तिथे आलं. सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न घोळत होते की क्रिस आणि लिझनचा अपघात झालाय का, त्यांच्यावर एखाद्या प्राण्याने हल्ला केला असावा का, त्यांच्यासोबत काहीतरी भुताटकी घडली आहे का, की या ट्रेल दरम्यान त्यांना कोणीतरी असा माणूस भेटला होता ज्याच्यापासून त्यांना दूर राहायला हवं होतं. 10 आठवडे उलटले होते. दोघींचा काही पत्ता अजूनही लागला नव्हता. सगळं शांत झालं होतं. क्रिस आणि लिझन यांचा मृत्यू झालाय हे त्यांच्या फॅमिलीने ॲक्सेप्ट केलं होतं. पण अचानक एक दिवशी एक बाई पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने स्वतःसोबत एक बॅग आणली होती, जी तिला ट्रेल जवळच्याच एका ओढ्याकडे सापडली होती. ती बाई म्हणाली की मी रोज नदीजवळ जाते, पण मला बॅग नेमकी आजच सापडली. बॅग चेक केल्यानंतर कळलं की ही क्रिस आणि लिझनचीच बॅग होती. त्या भागात सतत पाऊस पडत असतो. 70 दिवस झाले तरी बॅग सुकलेली आणि इतक्या चांगल्या स्थितीत कशी काय असू शकते. पोलीस कन्फ्यूज झाले. त्या बॅगमध्ये पाण्याची बाटली, क्रिसचं मेडिकल इन्शुरन्स कार्ड, $88 कॅश, 2 सनग्लास, 2 ब्रा आणि लिझनचं पासपोर्ट होतं. याशिवाय आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या बॅगमध्ये सापडल्या. ते म्हणजे दोघींचे मोबाईल आणि एक डिजिटल कॅमेरा. क्रिसचा आयफोन होता आणि लिझनचा सॅमसंग गॅलेक्सी S3. इथे आणखी एक गोष्ट गोत्यात टाकते की बॅगमध्ये फक्त लिझनचं पासपोर्ट होतं, क्रिसचं का नाही. पोलिसांनी कॅमेऱ्याची चौकशी केली, ज्यामध्ये त्यांना 90 फोटो दिसले. मी वरती तुम्हाला क्रिसचा 1 एप्रिलचा शेवटचा फोटो सांगितला होता. त्याच्यानंतर त्यांनी जवळपास 90 फोटो आपल्या कॅमेऱ्यात काढले होते. यानंतर त्यांच्या मोबाईलमधून जे कळलं ते महाभयंकर होतं. क्रिसने हा फोटो काढल्याच्या फक्त 2 तासानंतर म्हणजे साधारण दुपारी 3 वाजता मोबाईलमधून त्यांनी 112 आणि 911 या इमर्जन्सी नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. दोघींनी डायल केलेले दोन्ही नंबर्स नेटवर्कमुळे कनेक्ट होऊ शकले नव्हते. त्यांनी 2 वेळा तरी हे नंबर्स ट्राय केले आणि नंतर फोन स्विच ऑफ केले.
पूर्ण रात्र झाल्यानंतर पुन्हा एकदा दोघींनी मोबाईलवरून 112 आणि 911ला कॉल केले होते, पण यावेळी एकच कॉल कनेक्ट झाला, फक्त 4 ते 5 सेकंदासाठी. प्रत्येक तासाला त्या फोनवरून कॉल ट्राय करत होत्या आणि नंतर मोबाईल स्विच ऑफ करत होत्या. हे सगळं दुसऱ्या दिवशी घडत होतं. तिसऱ्या दिवशी 3 एप्रिलला पुन्हा तेच. एमर्जन्सी नंबरवर कॉल पण कनेक्ट नाही. चौथ्या दिवशी फक्त 2 वेळा त्यांच्या फोन्सवरून प्रयत्न केले, पण 5 एप्रिलला लिजेनचा मोबाईल स्विच ऑफ होऊन जातो. यानंतर उरला होता फक्त क्रिसचा फोन, ज्याची चार्जिंग अजूनही होती. पण इथे एक अजब गोष्ट घडत होती. 5 एप्रिल नंतर क्रिसचा फोन जो कोणी व्यक्ती वापरत होता तो पासवर्ड चुकीचा टाकत होता आणि अनेकदा हे घडलंय. इथे विचार करण्यासारखं हेच आहे की जर फोन क्रिसच वापरत होती तर ती पासवर्ड चुकीचा का टाकत होती. इथेच एक थिअरी तयार होते की क्रिसचा आधीच मृत्यू झाला होता आणि आता उरली होती फक्त लिजेन. आता अनेकांना वाटेल की जर लिजेन तिचा मोबाईल वापरत होती तर तिने एमर्जन्सी कॉल करण्याचा प्रयत्न पुन्हा का केला नाही. कारण 2014 मध्ये लॉक न खोलता आपण एमर्जन्सी कॉल लावू शकतो हा फीचर होता. मग क्रिसचा फोन नेमका कोण वापरत होता आणि तो इतक्या घाई गडबडीत फोन ओपन करण्याचा प्रयत्न का करत होता की पासवर्डच चुकीचा पडत होता आणि लिजेन त्यावेळी नेमकी कुठे होती. त्यानंतर 11 एप्रिलला क्रिसचा मोबाईल सकाळी 10:50ला चालू झाला होता आणि नंतर 11:50ला तो स्विच ऑफ झाला आणि त्याच्यानंतर क्रिसचा फोनसुद्धा परत कधीच ऑन झाला नाही. वरतीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की त्यांच्या डिजिटल कॅमेऱ्यात 90 फोटो काढले गेले. हे सर्व फोटो 8 एप्रिलला क्लिक केले गेले होते, म्हणजे दोघी बेपत्ता होण्याच्या 7व्या दिवशी. आणि याच दरम्यान पोलीस जंगलात त्यांचा शोधसुद्धा घेत होते. हे सर्व फोटो रात्री क्लिक केले गेले होते 7 ते 11 दरम्यान आणि खूप विचित्र पद्धतीने क्लिक केले गेले होते. कुणीतरी ते रँडम क्लिक केलेत असे. पोलिसांच्या मते त्या दोघी कॅमेऱ्याचा वापर फ्लॅशच्या माध्यमातून रस्ता शोधण्यासाठी करत होत्या किंवा त्या कोणत्या तरी अशा गोष्टीचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते जो त्यांना तिथे जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. यामध्येच एक फोटो होता तो क्रिसच्या डोक्याचा. ज्याने हे फोटो क्लिक केले त्यांनी असा तिच्या डोक्याचा फोटो का घेतला असावा हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे जर 5 एप्रिलला क्रिसच्या फोनचा पासवर्ड चुकीचा टाकला जात होता आणि 8 एप्रिलला तिचा एक फोटो क्लिक केला गेला होता ज्यामध्ये ती जवळपास जिवंत आहे असं वाटतंय, मग तिचा मोबाईल नेमका वापरत तरी कोण होता हे कोडं अजूनही सुटलेलं नाही. सर्वांना ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झालं. बॅग सापडल्यानंतर जी शोध मोहीम पुन्हा सुरू केली गेली होती त्यामध्ये क्रिस आणि लिजेनची हाडं सापडली. दोघींची मिळून एकूण 33 हाडांचे अवशेष सापडले होते. काही उन्हामध्ये सुकून गेले होते. यामध्ये लिजेनचा अर्धा पाय सापडला होता जो अजूनही बुटाच्या आतच होता. क्रिस आणि लिजेन यांचा मृत्यू झाला याचं प्रूफ सापडलं, पण त्यांचा मृत्यू झाला कसा याच्या अनेक थिअरी जन्माला आल्या. त्यांना जंगली प्राण्याने मारलं हे तर शक्य नव्हतं. त्या टॉपवर जाऊन डोंगरावरून पडल्या ही थिअरीसुद्धा फोल ठरली. त्यामुळे 4 गोष्टींविषयी संशय जास्त बळावला. एक म्हणजे त्यांचा कुणीतरी खून केला, दुसरं ते कदाचित रस्ता भटकले आणि नंतर डिहायड्रेशन आणि भीतीमुळे त्यांच्या वागण्यात बदल झाला. तिसरी त्यांच्यासोबत काहीतरी भुताटकीचा किस्सा घडला आणि चौथी थिअरी म्हणजे एखाद्या पनामामधील गुंडांच्या टोळीने त्यांना टॉर्चर केलं आणि नंतर मारून टाकलं. पण असं असलं तरी त्या ग्रुपने त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी जसे पैसे, मोबाईल, कॅमेरा या गोष्टी घेतल्या असत्या त्या तशाच का सोडल्या नाही. म्हणजे नेमकं क्रिस आणि लिजेनसोबत घडलं तरी काय होतं हे आजही गोड आहे. 12 वर्ष झाली पण त्यांच्या मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. जगातल्या सर्वात मोठ्या डेथ मिस्ट्रीजपैकी एक क्रिस आणि लिजेनची स्टोरी झाली. आज त्यांचं स्मरण म्हणून त्या ट्रेलजवळ एक क्रॉस लावला आहे ज्यावर त्यांचं नाव आहे. पण काहीही केलं तरी दोघांचा मृत्यू अखेरपर्यंत एक रहस्यच राहील. अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.